नमस्कार. सारंग रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण ना स्प्रिंग पोटॅटो कसं करायचं ना तो बघणार आहे. मार्केटमध्ये खूप आपण बघतो बाहेर विकायला स्प्रिंग पोटॅटो असतात ते. पण ते कसं मार्केटचं तेल कसं असते काय असते तर घरगुती केलं तर सगळ्यात उत्तम. तर आता आपण ते कसे करायचे नाही आणि त्याच्यासाठी काय काय साहित्य नाही ते पहिल्यांदा बघूया. तर मी इथं लाल तांबडं तिखट घेतलेलं आहे घरगुती. तुम्ही काश्मीरी वापरलं तरी चालेल, कारण का थोडंसं तिखटपणासाठी आपण वापरणार आहे. जर तुमच्यात तिखट खात नसतील तर तुम्ही काश्मीरी लाल मिरची वापरली तरी चालेल. आता ह्यात मी फूड कलर अजिबात वापरलेला नाही आहे. तुम्ही फूड कलर वापरणार असेल तर वापरू शकता. आता इथं मी सँडविच मसाला घेतलेला आहे. तुमच्याकडे जर सँडविच मसाला नसला ना तर तुम्ही चाट मसाला वापरला तरी चालेल. पण सँडविच मसाल्यामध्ये ना सगळ्या प्रकारचे मसाले असतात, त्यामुळं वेगळं असं काही घालायला लागत नाही. पण मी इथं पेरी पेरी मसाला घेतलेला आहे, मीठ चवीनुसार, आणि टॅमॅटो केचप आणि मेयोनीज घेतलेले आहे. मेयोनीज हे साधंच घेतलेलं आहे, कुठलंही मिक्स नाही आहे, प्लेन मेयोनीज घेतलेले आहे. तर आता आपण काय करायचं आहे, मी तुम्हाला पहिल्यांदा स्प्रिंग पोटॅटोसाठी तर बटाटा कसा तयार करायचा स्प्रिंग ते मी तुम्हाला दाखवतो. तर आता आपण तो बघूया. तर काय करायचं, बटाटा घ्यायचा आहे आपल्याला आणि त्यात काय करायचं आहे, बरोबर बटाट्याच्या मधोमध अशी स्टिक टाकून घ्यायची. स्टिक थोडीशी बाहेर यायला पाहिजे, खालनं पुश करा तुम्ही, बघा अशा पद्धतीने ती बाहेर यायला पाहिजे. नंतर काय करायचं, सुरी घ्यायची. सुरीनं सुरी आपण लावताना ना ती स्टिकपर्यंत आतमध्ये लावायची, म्हणजे असं स्टिकला लागली पाहिजे. आणि मग तुम्ही असं असं गोल गोल फिरवून तुम्ही करू शकता. आता आपल्या घरी करतो म्हणजे आपल्याकडे काही मशीन नसतं, त्यामुळे आपण घरगुतीच करायचं आहे. तर मी तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने करायचं आहे. हा का, मी इथं अशी सुरी टाकली आणि स्टिकला जोडूनच फक्त राऊंड राऊंड फिरवत घ्यायची. फिरवताना घेताना खालच्या लेअरमधनं घ्यायची, हे बघा अशा पद्धतीनं फिरवत 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 आपल्याला स्प्रिंगसारखा त्याला आकार द्यायचा आहे. फक्त तिनेच आपण हे बघा अशा पद्धतीनं सुरी फिरवत राहायची कंटिन्यू. बघा आता हे का मी पूर्ण त्याला कटिंग करून घेतलेले. आणि आता कटिंग झाल्यानंतर ना आपल्याला तो सुट्टा सुट्टा करून घ्यायचा आहे. हे बघा अशा पद्धतीनं आपण त्याला मोकळा करून घ्यायचा आहे. कुठेही चिटकलेला आपल्याला राहिला नाही पाहिजे. थोडं हळूहळू केअरफुली खाली ओढत ओढत बटाटा आपल्याला एक 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 लेअर रिकामी करायची. आणि नंतर आपण हे अशी करून झाल्यानंतर ना तो पाण्यात ठेवायचा आहे थोडा. आता आपलं मशीन नाही आहे त्यामुळं एकसारखा होणं अशक्य आहे, पण तरी तुम्ही प्रयत्न करा, बऱ्यापैकी चांगला होतोच. अशा पद्धतीने आपण स्टिक पूर्ण भरवून घ्यायची. म्हणून पूर्ण अशी समान लेअर घ्यायची, म्हणजे काय होईल, आपण जे बॅटर केलेलं आहे ना ते त्याला व्यवस्थित लागेल, कुठेही चिटकून द्यायचं नाही. ह्या पद्धतीनं तुम्ही हे बघा मी सुरीनंच केलेलं आहे, पण अगदी सेम मार्केटसारखा झालेला आहे. तर आता मी हा काय करणार आहे, पाण्यात ठेवणार आहे आणि बाकीचे बटाटे पण तसे करून घेतो. आता हे बघा मी 5 बटाटे व्यवस्थित असे करून घेतलेले आहेत. हे बघा मी असे पाण्यात ठेवून दिलेत. हे बघा तुम्ही बघितलं तर किती व्यवस्थित सगळे झालेले आहेत. तुम्ही फक्त पहिल्यांदा, आता हा माझा पहिल्यांदा करताना जरासा चुकला होता, हा पण बघा जरासा थोडासा कट झाला होता, पण आपण तो एकसारखा करायला गेला ना की तो व्यवस्थित होतो. त्यामुळे आता तुम्ही अशा पद्धतीने नक्की करून बघा घरी. तर आता आपण काय करायचंय, आपल्याला तर त्यासाठी बॅटर करायचंय, का आता आपल्याला त्या पोटॅटोला लावायचं. तर मी हे बाजूला ठेवतो आणि आता आपण बॅटर करायला सुरुवात करूया. ते आपण काय करायचंय, 1 चमचा मी तांदळाचं पीठ घेतलेले. तुम्ही मगाशी मी तुम्हाला सगळं मेजरमेंट सांगितले त्या पद्धतीनंच घ्या. 1 चमचा तांदळाचं पीठ, 2 चमचे मैदा घेतलेला आहे मी, आणि 3 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेले. तांदळाच्या पिठाने काय होतं, थोडासा क्रिस्पीपणा चांगला येतो त्याला, म्हणून मी तांदळाचं पीठ यूज केलेलं आहे. आता मी 1 पाव चमचा लाल तांबडं तिखट घेतलेले. मी साधं आपलं काश्मीरी मिरचीचं तिखट घेतलेलं नाही आहे, साधं लाल तिखट घेतलेलं आहे, कारण की ते थोडंसं तिखटाला असतं म्हणून. पाव चमचा तांबडं तिखट. 1 चमचा मी इथं ह्याच्यात टॅमॅटो केचप घालणार आहे. टॅमॅटो केचपने खूप टेस्ट चांगली येते. आणि 1 चमचा मेयोनीज घालणार आहे मी. आणि थोडंसं चवीनुसार मीठ. काय करायचंय, थोडंसं पाणी घालत 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 आपल्याला असं घट्ट असं बॅटर करून घ्यायचंय. आता मी त्यात पाणी घालतो.
थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला बॅटर घट्ट असं करून घ्यायचं आहे. बॅटर करताना जास्त घट्ट पण नाही, नॉर्मल पण करायचं नाही. आपण भजीला कसं पीठ करतो त्या पद्धतीने आपल्याला पीठ करायचं आहे. म्हणजे काय होईल, आपण जेव्हा ते असं बटाट्याला लावू तेव्हा ते त्याच्यावर थोडंसं राहिलं पाहिजे. आता तुम्हाला जर फूड कलर वापरायचा असेल तुम्ही ह्यात फूड कलर वापरू शकता, पण घरगुती आपण करतो म्हणल्यानंतर फूड कलरची काही गरज नाही आहे असं मला तरी वाटतंय. पण ज्यांना जर अगदीच आवडीसाठी म्हणून वापरायचं असेल त्यांनी वापरलं तरी चालेल. आता हे काय करायचं, सगळं एकजीव करून घ्यायचं आपल्याला व्यवस्थित. आता बॅटर तुम्ही बघू शकता, मी अगदी घट्ट पण नाही केलेलं, अगदी पातळ पण नाही केलेलं. या पद्धतीने आपल्याला बॅटर करायचं आहे. अगदी आपण भजीला कसं पीठ करतो, बटाट्याच्या भजीला ह्याला, त्या पद्धतीने आपल्याला असं पीठ करून घ्यायचं आहे. तर आता आपण काय करायचं आहे, आता एका साईडला आपण कढईत तेल तापत ठेवूया आणि मग एका साईडला आपण बॅटर लावून ते फ्राय करूया. आता मी इथं काय केलं आहे, जे बटाट्याचे जे स्प्रिंग आहेत ना ते पाण्यातनं व्यवस्थित धुवून मी एका फडक्यावर ठेवलं होते. कारण का त्याचं पाणी आहे ना ते आपण थोडंसं पुसून घ्यायचं आहे. कारण काय होतं, बॅटरमध्ये काय होतं, आपण ते बटाटे तसे घेतले तर ते काय होतं, त्याचं पाण्यामुळे ते पातळ होण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्ही स्प्रिंग रोल असे आहेत ना स्टिक, त्या तुम्ही पाण्यातनं स्वच्छ धुवून एखाद्या फडक्यावर नाही तर टिश्यूवर ठेवा. म्हणजे ते जास्तचं पाणी आहे ना ते ऑब्झर्व होईल त्याच्यात आणि आपलं हे व्यवस्थित कोरडे होतील आणि त्याला हे बॅटर आहे ना ते व्यवस्थित लागेल. आता मी इथं पॅन ठेवलेला आहे. तुम्ही शक्यतो असा चपटा पॅनच घ्या, म्हणजे त्यात काय होईल, आपल्याला व्यवस्थित ते डीप फ्राय करता येतील. म्हणजे काय होतं बघा, आणि बरोबर स्टिक तुमचा त्यात बसला पाहिजे व्यवस्थित. म्हणजे काय होतं, तर सगळीकडनंच व्यवस्थित कुक होतं. तर आता आपण ह्याला बॅटर लावून घेऊया व्यवस्थित. बॅटर लावताना तुम्ही असं त्याच्यावर स्प्रेड करून घ्या. तर आता हा मीडियम फ्लेमवरती आपला तेल व्यवस्थित तापलेलं आहे. आपलं स्प्रिंग पोटॅटोला पण मी बॅटर लावून घेतलं होतं आणि असंच ठेवलं होतं. तर आता आपण काय करायचं, ते स्प्रिंग पोटॅटो त्यात सोडूया. तुम्ही एका वेळी दोन दोन तीन असे सोडू शकता जर तुमचा पॅन तसा असेल तर. आता मी दोन दोनच तळणार आहे आणि मी मीडियम फ्लेमवरती सगळा तळून घेणार आहे. आणि तळताना चिमटा शक्यतो यूज करा तुम्ही. चिमट्याने काय होईल, ते व्यवस्थित असं सगळीकडनं कुक होईल. असं फिरवायला पण बरं पडेल आपल्याला. चांगलं असं क्रिस्पी असं आपण तळून घेणार आहे, गोल्डन ब्राऊन असतोपर्यंत. ते गोल्डन ब्राऊन असे चांगले कुरकुरीत असे मी तळून घेतलेले आहेत. तर आपण ते एका डिशमध्ये टिश्यू पेपरवरती काढायचे, म्हणजे काय होईल, त्याचं जादाचं जे तेल आहे ते निघून जाईल. तर या पद्धतीने आपण बाकीचे पण तळून घेऊया. असे तळून घ्यायचे क्रिस्पी चांगले. मी आता हे एका बाजूला ठेवतो आणि बाकीचे सगळे तळून घेतो, मग आपण ते सर्व करूया खाण्यासाठी. असे स्प्रिंग पोटॅटो मी चांगले असे क्रिस्पी चांगले तळून घेतलेले आहेत. तुम्ही बघितले ते त्याचा आवाज पण असा कुरकुरीत येत आहे. तर आपल्याला काय करायचंय, ते व्यवस्थित सजवायचं आहे. तर त्यासाठी काय करायचं, मी तर हा पिझ्झा मसाला सँडविच मसाला घेतलेला इथं आणि पेरी पेरी मसाला घेतलेला आहे. आणि मी काय घेतलं, हे प्लेन मेयोनीज आहे ना. आता माझ्याकडे कोण नव्हता तर मी हे असे पाऊच घेतले होते, त्यात भरून घेतलेलं आहे. मग ते कट करून आपल्याला मार्केटमध्ये कसं मिळतं त्या पद्धतीने आपण त्याला डेकोरेशन करायचं आहे. आणि मी हे प्लेन मेयोनीज घेतलं, त्यात थोडासा पेरी पेरी मसाला आणि टॅमॅटो केचप घातलं होतं आणि तो मिक्स करून मी हा दुसरा सॉस तयार केलेला आहे. तुम्ही टॅमॅटो केचप पण यूज करू शकता. त्यात आपल्याला काय करायचं आहे, एका डिशमध्ये वेगळ्या आपण आता ह्याच्या पहिल्यांदा हा जो सँडविच मसाला आहे तो स्प्रेड करायचा त्याच्यावर थोडा थोडा. म्हणजे काय होईल, आपल्याला त्याची चांगली टेस्ट येईल. आपण पेरी पेरी मसाला थोडा थोडा त्याच्यावर टाकून घ्यायचा आहे. त्यात मी हे ठेवून घेणार आहे व्यवस्थित. पूर्ण ते मसाला स्प्रेड करून एका डिशमध्ये ठेवलेले आहे. तर आपण काय करायचं आहे, पहिल्यांदा मेयोनीज घेऊया आपण. आता तुमच्याकडं छोटे कोण असतील तुम्ही कोण करा. मी आता हे थोडंसं कट करणार साईडनं आणि आपण जसं मार्केटमध्ये त्याला आपण आपल्याला देतात ना त्या पद्धतीने आपण त्याला गार्निश करूया. म्हणजे लहान मुलांनाही खायला खूप छान वाटेल
आणि बघतानाही ते फार डेकोरेटिव्ह दिसेल. दुसरा सॉस जो केलेला आहे तो पण आपण थोडासा कट करून घेऊया आणि तो आपण त्या शेजारी त्याची दुसरी लाईन देऊया. केचप पण त्याला स्प्रेड करूया. आणि थोडासा वरण पेरी पेरी मसाला. तर आपला स्प्रिंग पोटॅटो खाण्यासाठी तयार आहे. आपण तो सर्व करूया. घरच्या घरी स्प्रिंग पोटॅटो खाण्यासाठी तयार आहे. खूप सोपी पद्धत आहे करायची. तुम्ही मी सांगितलं त्या पद्धतीने स्टेप फॉलो करा आणि नक्की ट्राय करून बघा. तुमच्या मुलांना फार आवडेल. जर तुम्हाला माझी ही स्प्रिंग पोटॅटोची रेसिपी जर आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा. माझ्या चॅनलला जे पहिल्यांदाच व्हिजिट करत असतील त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण परत पुन्हा भेटू अशाच एका वेगळ्या रेसिपीबरोबर. धन्यवाद.